मध्ये आली वारे वा ब्रह्मदेवानं ठरवलं हिचं लग्न ब्रह्मदेवानं ठरवलं पण हिचं लग्न करायचंय हिचं सैवार मांडायचंय बरोबर आहे हिला वर शोधायला पाहिजे खरंय म्हणून ब्रह्मदेवानी वारे वा पत्रिका देव रे रामा आणि दुसरी इंद्राला इंद्रदेवाला दिली तिसरी चंद्राला बरोबर आहे 30 कोटी देवाला पत्रिका देवल्या आमंत्रण केलं माझी मुलगी भाल्यावरी झाली का उपर झाली का उपर माझ्या रामा त्याच्या काही ना आता माल पाऊस नसला का एक जागेला इंद्र राजा चालला वा गणपती निघाला
आर्य 33 कोटी देव झाल्यावर लग्नाला चालले द्या लग्नाला चालले मावा हरी येऊन बसते बरोबर आहे आणि आयडियाला बोलावलं आयडिया सभेमध्ये उभी राहिली हा वर पाहिला तो वर पाहिला एकही पटाला पण तिला प्रश्न केला महाराज वा सभेमध्ये उभी राहून लागली रे आयडिया बोलायला लागली देवाचा शब्द आला प्रदक्षिणा मारी दक्षिणा मारी जो एक नंबरला येईल त्याला वर एक मला वर असा पाहिजे वा पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारा वारे वा आणि जो एक नंबरला येईल ना एक नंबरला येईल त्याच्या बरोबर लग्न करेल याला बरतारच देवा अरे देवा ऐकलंय का लोकवाणी महाराज
हा हा पृथ्वीला फेरी मारी आणि एक नंबर आपल्यापाशी हा हा याला भरतार करील पिताजी सभेमध्ये बोलल्यावरी इंद्रदेवाला विचार केला ब्रह्मदेवाची मुलगी आहे म्हणून बरोबर आहे पण आपल्याला काय भेटणार नाही खरंय कारण तो इंद्र राजा होता 33 कोटी देवाचा विस्कुटी देवाचा राजा दे म्हणून त्याला काय केलं काय केलंय आय उठून उभा राहिला ऐरवत सजविला ना अरे वेदना. ऐरवत सजविला ना सभेमध्ये उभा राहिला ऐरवस्ता दावला सजवला आणि त्या ऐरवतावरती वा इंद्र बसला बरोबर आहे चालला पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला वा रे वा मागून गणपती उठला आणि उंदरावर बसलेली नाही चंद्राला तयारी केली चंद्राला वा दुसऱ्या नंबरला चंद्र चालला बरोबर आहे आणि तिसऱ्या नंबरला गणपती उठला गणपती निघाले ब्रह्मदेवाची मुलगी मला का बरं नाही भेटणार म्हणून बरोबर आहे आता ज्याचे ज्याचे वन घेतले जे जे निघून चालले. वा गणपतीचं वन बांधावं सगळ्यांना माहिती कोणतं उंदीर मामा उंदीर मामा आता गणपती केवढा उंदीर केवढा गणपती घाई घाई उठला आणि उंदीर मामावर स्वारी केली आणि उतरावा बसाया गेला इतक्यात खाली पडला इतक्यात खाली पडला रामा रे रामाना अरे माझ्या रामा रे धीरे धीरे डोल धीरे हो धीरे हो खाली पडला गणपती खाली पडला रामा रे रामाना अरे माझ्या रामा रे धीरे धीरे डोल धीरे हो धीरे गणपती खाली पडला वा त्याच्या पुढे कोण चाललं होतं चंद्र चंद्र चंद्राला माग वळून पाहिलं मग हसाया लागला हसाया आम हसाया लागला चंद्र हसाया गणपती खाली पडला आणि चंद्राला वळून पाहिलं खटखटा हसू लागला बावळाट म्हणून ये चाललं येत कोण ये आपलं गणपती बाप गणपती तिकडे चंद्र असू लागलेली त्या टायमाला राग आला रागाला गणपतीला ना रागाला गणपतीला म्हणू लागला चंद्राला ना. म्हणू लागला चंद्राला ना.
वा तुम्हाला असला हसला म्हणजे पडला म्हणून हसलो का बोगस हसतो बसला उंदरावून चालला ते कोणाचं काम आहे का अरे मोठे मोठे राजे निघाले तुला लय हसू. तेहतीस कोटी देवाचा राजा रे पुढे इंद्र ऐरावत सजावलाय आणि मी चंद्र आहे आणि तू उठला आणि सुटला असं उंदीर मामायचं काम आहे काय त्याला नुसतं पाठी माग पाहिलं पण त्याला थांबला नाही तू बरोबर आहे आणि तू उभा राहून हसतो मा भगवान करू असं तर म्हणजे तुला तू आहे का तुझी का बरं मला काय उंदीर कुणी गेला तू कुणी का पडला बावळा चालायचं होतंय आता कवा मग आता उंदीर केवढा आहे मी गणपतीला राग आला शापर्य दिला ना रे अरे माझा रामा रे रामा आमरा रे वीर्य दिया वीर्य दिया वीर्य रामा शापर्य दिला ना रे अरे माझा रामा रे रामा रोमराया रे वीर्य या टायमाला गणपती बोलू लागला काय बोलू लागलाय दुधासारखा धावलाय म्हणून वा चंद्राला म्हणला चंद्राला सांगितलंय पण ध्यानात तुई वा हा माझा शब्द आहे बरोबर आहे वर्ष 6 महिन्यात तू 6 महिन्यात तू आला रे पडतील रे अरे माझा रामा रे रामा अरे रे 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 वीर्य दी पांडुरंगा रे देव दी आला रे पडतील रे माझा रामा रे रामा रोमराया रे वीर्य गणपतीला सांगत वा चंद्रा वारे वा तू हसलाय पण ध्यानात तुई काय झालंय एक दिवस का महिना रे वर्षातून 6 महिन्यात तू असं तू काळा पडशील हा गणपतीचा शाप आहे, याच्यात बदल नाही होणार बरोबर आहे म्हणून ग्रहणात पडले चंद्राला असा शाप दिला शाप दिला गणपती नाली पाठीमाग चंद्र त्या पाठीमागून गणपती मग सगळं निघाले पृथ्वीला प्रदक्षिणा मार्गाला विचार केला हो नारद स्वामीला विचार केला वा कारण तिन्ही तळाचं भविष्य कळत होतं त्याला नारद स्वामींना विचार केला हे तिघ जण चालले म्हणा पृथ्वीला प्रदक्षिणा मार बरोबर आहे पण ब्रह्मदेवाची मुलगी आयल्या आयल्या एकाला द्यायची नाही देवाला दुसऱ्याला द्यायची चौथ्याला याना हिला घेतला खांद्याला काय चिमटा घेतल्या हाताला हाताला दिली नारद निघून चालला वा नारद निघून चालला आहा. आणि पुढं आला त्र्यंबकेश्वरला आला ब्रह्मगिरी आला ब्रह्मगिरी नावा माझ्या देवाला अरे
जाऊन काय म्हणायला बजाव रे भैया गोविंद नाम हरी 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 जप तप साधन करी हरी पूजन करी हरी पूजन करी हरी पूजन हरी पूजन करी हरी पूजन करी हरी पूजन करी हरी पूजन जप तप साधन करी हरी पूजन 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 गोविंद नाम हरी बजाव रे भैया 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 गोविंद नाम हरी नारायण 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 यन नारायण ऋषी दिसते हा ऋषीचे एक आमच्या डोक्याच्या जटा वाढले तुम्हाला तर जाता आम्ही आता सध्या ऋषीच जाता काय झालं या आपली तपश्चर्या चालू दे म्हणजे तपाला बसायचं हो. जातात होती नाही बा कुठे ठेवत ते झाडाला सांगितलं झाडाला तुमचं काय नाव आहे आम्ही गौतम ऋषी गौतम हो गवता सारखीचे तुम्ही ओ ऋषी काय करता येईल इकडे तप चालू दे काय तापाला बसले मग तुम्ही जर बरोबर आले ना तुमचं चांगलं होईल हा जर तुमच्या संग आलो आनंद होईल ते आनंद तुम्हाला तुमच्या आणि आमचं होईल. नाही, आपलं काय ना आपलं मजा चालेल जमत हो पण का आला माहिती का आला ब्रह्मदेवाची मुलगी वा आईल्या आईल्या उपर झाली वारे वा आणि 33 कोटी देव गेले कुठं प्रदर्शना घालायला आणि मग इंद्र चंद्र गणपती सगळे मोठे मोठे देव गेले सगळे देव गेले मग काय करू तुम्ही असं करा तुम्हाला आईला भेटत हे आपलं काम नाही गरीबाचं बी 33 कोटी देवा सारला इंद्रदी आणि चंद्र सुद्धा गेले मग गणपती सुद्धा गेलेली हा गौतम ऋषीनं सांगितलं आपलं काम नाहीये काय अरे करतो अरे जरी ऋषी असताना तू आपलं जर ऐकलं तर कल्याण होईल का काय नको भाऊ, मला आपला हात जात आहे मी वरून जाऊ तुला ना त्याचा सपाटात होता हे बघ अरे स्वामी मला काही तुम्ही बरोबर देऊ नका येड्यावांना करू आपलं काम नाही महाराज तुम्ही ती मुलगी आम्ही साधं तप करतोय या ठिकाणी बसून दिदी तुमच्या गुडघ्याने मग तू काय कोण सांगू बसून बसून गुडघे उभे राहिले का चिरत उभे राहा हा इथंच इथं बसते का चिरत बसते इथंच बसतो थोडस आहे ना टायमिंग थोडस येत जावा चालेल हा? तुम्ही असं करा माझ्या बरोबर चला गौतम ऋषीला विचार केला म्हणून महाराज नारदाचं ऐकून पाहू मग चालू लागेल रे
राहिलो मी अजून काही शिल्लक राहिलं थोडसा मजकूर राहिला काय राहिलाय अंदर तिकडे गेलं ना वा आता देव गेले 33 कोटी देव गरका मारायला फिरीला पृथ्वीला फिरी मारायला दे. आता तुम्हाला काय पृथ्वीला प्रदक्षिणा मारायचं काही काम नाही आमचं काही शॉर्टकट मध्ये हा, काय आपलं एकदम कंटमती असं तेवढा उपयोग सांगा मला. हे बघ ब्रह्मदेवाच्या दारा पुढे गेलं का वा तिकडे काळी तपिली गाय वा रे वा ती बसेल राहील बसेल राहील. पुढून पावा वासरात पुढून पावा गायचा तोंड गाय पासून होणार दी. आणि पाठी मागून वासरत होतो वासराचं तोंड येणार. एकदा प्रसूत झाली का पुरी नेवाना नुसतं तोंड येईल फक्त वासराचं पायाने तोंड आलं तेव्हा काय करू. त्या गाईला आहे ना प्रदक्षिणा मारवाना अरे माझ्या रामाला राम दिरे दिरे रे दिरे 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 प्रदक्षिणा जे मारावाला होईल जन्माच्या सार्थक होईल जन्माच्या सार्थक हरे रामा आनंद धीरे 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 तिला जर प्रदक्षिणा मारली ना जर फेरी मारली देवाची मुलगी तुला या भेटलं देवाला. तुला या भेटलं देवाला. तुला नारळ पाहणारा देवा. बाबू गौतम पाहणारा देवा. ब्रह्मदेवाच्या वाहनारा देवा. ब्रह्मदेवाच्या वाहनारा देवा. अरे गाय रे पायरी त्याला गाय रे पायरी. हे मला दिसे मामरा खंडोबाचे मामरा हे राजगिरी. तिला आल्यावर गाय पाहिली वा गाय प्रसूत होत होती आणि वासराचं आणि तोंडाने खुरी आल्याने त्या टायमाला नारदाला सांगा ते बुचड्यावाल्या बुवा फेरी गाड्या मारा फेरी गाड्या मारा रामा माझ्या आता प्रदक्षिण घालावा प्रदक्षिणा माझ्या रामा विचार केला प्रमाणा विचार केला प्रमाणा रामा राजा रामा होरी मारले
लक्षात आली चला मारली मारली आईला पाहिलं पंचायती थाट घेऊ उभी राहिली द्या उभी राहिली मला सगळं पाहून येत वा बाकी जे गेलं म्हणा पृथ्वीला प्रदक्षिणा का बरोबर आहे त्यांना काय कळालं पृथ्वी म्हणजे काय पृथ्वी कुठे पृथ्वी कुठे खरंय पण याला कळालं म्हणा या संन्याशाला वा 33 कोटी कुणाली खरा यालाच कळाली हाच खरा आपला पती बरोबर आहे कारण पृथ्वीचा सुद्धा आकार 2 तोंडी वा यालाच कळाली पृथ्वी खरंय हार घेतला हातामध्ये हरगाली ती गाल्याला इंद्र आला चक्कर मारून बरोबर आहे पृथ्वीला वा काय म्हण कोण बुचुड्या बाबा बुचड्यावाला काय आता आधीच नवर देव होऊन बसलाय म्हणून रागाला इंद्राला त्या टायमाला मनाची मनात इंद्र बोलू लागला गावताना वा द्याला तोय आता काय दम देऊ तुम्हाला नाही दम नाही देत आपलं काही चुकेल नाही मनाची मनात बोलायला लागलं अंतःकरणात ध्यानात तुम्ही म्हण वा मला फसावलंय फसवलं
पण एक दिवस असा उगवल काय करशील मी तुला रे पसवी धामा अरे देवाला एक दिवस का होईना एक दिवस असा उगवल वा तो मला आज फसवलंय अरे वा पण मी मात्र तुला फसवल्याशिवाय राहिलं लय कप्पीर तू लेकर काय आता इंद्र निघून गेला गावता मला कळालं याला ही गोष्ट मान्य नाही झाली म्हणून बरोबर आहे आयल्याचा हात धरला वा ब्रह्मगिरी दहाला अरे माझा रामा रे रामा अरे रे वीर्य वीर्य ब्रह्मगिरी दहाला रामा अरे माझा रामा रे रामा काय बोलत राहिला रे रामा ब्रह्मगिरीला आला वा आता ऋषी मुनींच का बंगले का झोपडीमध्ये राहणं घालताच्या त्या टायमाला कवले होते बंगले आता झाले हा काही धाबे होती त्या टायमाला अरे वा काही चिपटाची होती काही गावताच्या आणि गावता म्हणजे झोपडी कायची होती गावताचीच होती गावताची पण ती अशी होती ना बंगल्याला काय होत बरोबर आहे आयड्याला रामून सांग आयड्या ही आपली झोपडी कशी काय मस्त आहे तुलाही मोठ्याची पोर आहे तुला या गावताच्या गंजीमध्ये जमल का असे हा? महाराज हं. जरी धन लावलं तर नसू दे तुम्ही कसे माहिती का कशी गरदनी लाखात माझाईला जरी धन लावलं तर नसू दे गरदनी लाखात माझाईला
कारभारी अजिबात काळजी नका करू. फक्त आपल्या घरी काही नसू द्या. पाय पण नाही तर मग काय मला येतंय ना याच मागून खावा लागत तुम्ही मला माहिती आहे अशी भिकारी पहिल्या मला काल थोडा विचार केला नाही. म्हणजे आता मी भिकारी मग मागून कोण खात तुम्ही काय म्हणे मागून खावा. अरे भिकारी ते पायऱ्या न बस मी बसत नाही. हा तुम्ही फिरत राहता. मी खेळत राहतो मला जोगवा मागवा लागतो. हा डोंगर बसेल पायऱ्या बाकीचे पायऱ्या बसतात तुम्ही गाण्याने ऋषी लोकांचं असंच असंच काम आहे. भीक मागत तू आताच नको तोंडाला तोंड देऊ अजून लई दिवस जायचे. तुम्ही काय काळजी नका त्या आताची हिडत होतं तुला झोपडी दाखवली तू तर लागली पुढची तयारी करायला. काही नाही काही नाही तसं काय मनाला लागून नाही गेलं. हे बघ मला एक तर राग येत नाही. वा राग आल्यावर आवरत नाही. मग तुम्ही जाता पेटावर जाता जाता नाही ते आठवलं कारभारी कारभारी हा असू द्या कसं येईल जमल का हो. पण एक गोष्ट देणार मी वा आपला नेहमी हिड मला बाई माणूस आहे ना जास्त टाइम झोपता कामा नाही. पुढं इथं आपल्या झोपडीमध्ये म्हणजे मी जास्त टाइम झोपायचं नाही. हा आपल्याला ते टाइम मी ना 4 वाजता 5 वाजता जात असतो बरोबर आहे. गंगेवर स्नान करायला. स्नान करायला गेल्यावर तुला जर उठून दिलं ना तो लगेच कामाला बिल जायचं. झाडा गेली हा झाडझूड करायची. मग या झोपडी पुढं ते पीठ आणि राहत ना मागून ते पीठ साजेल नाही तर मग तोंडाला पाचील बघा पावडर बसून. कारभारी हा तुम्ही काळजीच करू नका. कालवाने तर काही नाही ऐकण्यामुळे ते करता येईल. झाड पाला झाड पाला भगवंताची करणी नारळामध्ये पाणी. बरोबर आहे. तर मी जाऊ का मग हा बिंदाचा आता झोप थोडीशी 4 वाजता मी उठत बरं चालत मी लई जाम झालं माझे हात पाय तरी दाबून. हात पाय दाबावं लागत मग चालत चालत डोकं आहे आज तू काय वय कशा आल्या का होतं असं दुखायचं नाही त्याचं दुखत नव्हतं. कारभारी मध्यरात्र झाली आणि दोघं नवरा बायको शांत झोपले. बरोबर आहे. जुनी आठवण इंद्राला विचार केला महाराणी चंद्राला चंद्राला हे महाराणी चंद्राला गौतम आणि गौतम आपलं इंद्राला काय केलं. चंद्रा वा इकडे तुला एक गोष्ट सांगायची. सांगा. आपल्याला तो जुना सोड उगवायचा. हा ते लग्नाची बात. गौतमानं आपल्याला फसवलं. बरोबर आहे. आज त्याला फसवायचं. तुमच्या ध्यानातच घालू ध्यानात नाही माझ्या खटकीत जाणार. चालत आपला बाटल्याला बदला. हा मग बरोबर आहे. हा एक काम कर तुमचं असा मी गौतम बनतो. म्हणजे तुम्ही गौतमाचं रूप घेणार. हा त्याच्यासारखा डुप्लिकेट चालाल. आणि तू ये ना कोंबड्याचं रूप धर. कोंबड्या मी कोंबडा. कारण इंद्रदेवाला विचार केला
डुप्लिकेट गौतम झालाय आणि चंद्र चंद्र कोंबड्याचं रूप घेतलं कारण कोंबड्याचं रूप का धरायचं माहिती का तिथे ब्रह्मगिरीला ना एक कोंबडा आहे तो गागला का गौतम उठलो तो 5 वाजता गागवतो असं पहिल्यांदाच गागवतो आताची कोंबडी कवाय गागाते 4ला गागव 4ला एकदा गागलं का गौतम जागा होतो जागा होतो तू जातो म्हणजे स्नान करायला मग असं करायचं तू फक्त गागायचं काम कर पुढलं काम मी करतो किती वाजता तू किती वाजता गागशील मी 4 तारखेच्या असते दरम्यान तो कोंबडा किती वाजता गागायचा 4 वाजता मी तेव्हाच गाग ऐ, चंद्रा तो 4ला गागवतो तू 4ला नको गागू मग त्याला 5 व्हायचंय हा 4ला गागल्यावर मग सगळं आपलं बिघडून जाईल बरोबर टाइम तो होईल तू एक काम कर रात्रीच्या 12 वाजता भांग घरी आल्या माझ्या देवा चंद्र कोंबडा झाला. वारे वा. 12 वाजता बांग कशी दिली? कशी? रात्रीच्या वाजल्या 12 वाजल्या 12.
महाराज गौतम जागा झालाय. मग गौतम उठला खरे उठला हाक मारी तो याला खरी आयडिया आयडिया काय झालं? हे आयडिया काय म्हणतो म्हणते तुम्ही? काय म्हणतो पार्वती दसली बापा तुम्ही काय म्हणतो ते? अरे तुझं लागले अरे तुझे झोपा म्हणलं दुसरा दुसरा बापाला तुला वळण नाही लावलं 12चा टाइम झाला. 12चा का कमी 12चा आहे आता किती वाजले? तुला अरे तुरे कमी कर आता बोलायचं हा. राहिला एवढ्या मोठ्या राजाची पुरे तू हं? तू अरे तुरे कर नाही तुम्ही हा तू आम्ही इथून जाऊ तुम्ही जाऊ तुम्ही बसावं तुम्ही असं म्हणा जाऊ तुम्ही जाऊ कुठं? स्नान करायला येडावले का काय? उठली का तू 12 वाजले निमेराचा टाइम झालाय. येड्यावानी नको करू मला राईट कडे झोप नाही होईल. हा मा टाइम तर नेहमी आहे एकदा 4 वाजले येडे झाले का काय? 4 वाजले का माझा लगेच कोंबडा बांग देतो लगेच उठतो. कवा कोंबडा लागला? काय तू झोपत तुझी तुला नाही ऐकलं येत तू झोपे ना काय तू डोळे जाकेल रात तुला काय ऐकलं मध्ये रात्र झाली येड्यावानी करू मा नेहमी आईला उडू लागली गौतमाला दीदी. तुम्ही जा स्नान करायला दिल का त्या कामाला जात हा गंगाऊ टाइम झालाय मा जा पण मला तर वाटतं 12च वाजेला असेल. तरी तसंच चाललं ते तू तुला माहितीये का महागाड्या कसं महागाड्या सगळं कोंबड्यावर हा एकदा पहिल्या पारी कोंबड्याला बांग दिली का तू समजा 4 वाजता असं वाटतं मला दे वाढ झाली पण मला वाटतंय मध्यरात्र आहे. अगं ये पण पाय थोडं ताजं फटकायला लागले पाय नाही हा? गौतम ऋषी हे पिवळं दिसतं पाय का ते कोण येडे झाले बाई माझ्या येडे झाले बाई म्हणतात जा. हा तुला कामाला दिलं हा मला इथं कटाळा चालत नाही बा हं? आळस आळस नाही नाही आळस करायचंच काय काम आहे? जाऊ का मग तुम्ही जा. कमाडून घेतलं गौतम निघून चालला गौतम निघून गेले आणि आईल्याला काय केलं आईल्याला विचार केला मी गौतम पर्णकुटीच्या बाहेर गेला आणि झोपडीच्या दरवाजा लोटलाय. दरवाजा लोटला आणि घेतलं झोपून वारे वा आणि गौतम गेला गंगेवर स्नान करायला डोंगावरती गेल्यावर त्या पाण्यामध्ये स्पर्श करायचा. हात बुडवायचं कमंडून बुडवायचं पाय धुवायचं वाच्या फुटेलीच गाला रे देवा अरे देवा, देवा रे, गाला तुझा दे रे, बारे रे देवा, अरे देवा रे, देवा दिये दिये, गाला तुझा दे रे, बारे रे देवा, अरे राया रे, देवा दिये दिये, गाला तुझा दे रे, बारे रे देवा, अरे देवा रे, देवा दिये
गंगे मी हा मला ओळखलं नाही. मला तर कुणी दिसत नाही इथं. आणि गंगा आवाज- बाई बोलते. गंगा आहे काय ते? हात लावलो कमाशा अंगाला दे. आजपर्यंत कवच म्हणली नाही तुम्हाला. आज टाइम 12 वाजले. 12 वाजले. हा गंगा का आज उलटी वाहती काय? बरोबर वाहती. कायची वाहती? सगळे जीव जर तुझं पेलपट्टामध्ये जागी होतील तर पाप तुला होईल. म्हणला मला कोणाची झोप बोलू नाही. हा पाप लागत आहे. माय मस्त की बस. हो जाऊ दे बसून. गौतमा मान ही मी आता. येडा होऊ नको. 12 वाजले. 12 वाजले. आज का दिवस दिवस का वेगळी कोण निघतो. हा हा परत जाऊ. परत जाय. 4 वाजता येऊ. हो ठीक आहे. गौतमाला विचार करू माग जायचं ठरलं मी. पण निघून चालला होती ऐका बोला करीना बोला करीना रे देवली रे दिली. मला माघारी परत लावती. ऐका आला ब्रह्मगिरी लावती. माझ्या देवारे खंडेराया खंडेराया रे देवली रे दिली. आता मारी पायऱ्या लावती. माझ्या देवारे खंडेराया वा खंडेराया रे देवली रे दिली. आता मारी पायऱ्या लावती. ऐका बोला करीना रे देवली रे दिली. हो हात मारू लागला महाराज. आयल्या हे आयल्या कोणी आयल्या कोणी तुला काय आवाज बोलतो येत नाही का? काय वजन बोलल्यावर नाही तुला वकारा देता येत. मी गौतम तो गौतम आहे मी. मागवतो हा मागवतो तिकडे गंगाव जायले. गंगाव हा हा, तोच आलाय परत. आंघोळ स्नान करून आलं कमन भरून आणलंय मी माझ्याजवळ. गौतमचा पेल्यामध्ये हा गौतम हा येडावले काय काय इंद्रदेवानं रे माग फिरून आलाय आणि झोपडी झोपलाय. आईला बोलू लागलेली. ज्या टायमाला गौतम बाहेर पडला पडलं कुठे हा. मला इंद्रना इंद्रानं प्रवेश केला बी. आईल्या शेजारी निद्रा केला. वा पण पहिलं असं होतं महाराज. बाईच्या अंगाला नुसतं बोट लावलं हाताला नुसता धक्का जरी लावला तरी बाई माणसाचं पतीवरचं पण ढसवलं. बरोबर आहे. तर इंद्राला काही नाही फक्त तिच्या शेजारी जाऊन निद्रा केला अंतर ठेवून. अरे वा आणि फक्त असं बोट बोटाचा स्पर्श केला बी. हाताला फक्त बोट लावलं. वा आईल्याचं पतीवरचं पण ढसाळलं. आणि त्याच आम्हाला गौतम बोलू लागला. आईल्या दरवाजा उघड. कोणी मी येतो गौतम. मागवतो मी लई म्हणजे मध्ये मग तो गौतम तो पशी झोपी झोपेली. काय मग मी कोणी तू कोणी आईल्या तू कोणी मी तुझा रे गौतम अरे मला मी तुझा रे गौतम आता दरवाजा उघड. आता दरवाजा उघड. तुझा गौतम तुझ्या जवळ आहे. मग मी कोणी तू दुसरा कोणतरी. त्या टायमाला इंद्रानं आवाज ऐकला. वा खरा गौतम आलाय म्हणून. बरोबर आहे. आईल्या शेजारी निद्रा करेल होता तिथून उठला. जागचा उठला बी. दरवाजामध्ये आला. दरवाजा उघडला. त्या टायमाला गौतमदाराच्या तोंडी वताली. आणि सांगितलं इंद्रा वा केसाला गळा कापला. केसाला गळा कापला. मी शाप देतो तुला. मी शाप देतो तुला. तुला 1000 भगे पडतील 1000 भगे. वा हा गौतमाचा शाप आहे. बरोबर आहे.
टायमाला इंद्र बोलू लागला, वारे वा माझ्याकडून चुकी झाली, बरोबर आहे, शाप दिला, पण मला काहीतरी उपशाप देवा देवारी. तर ऋषी लोकांचा असं आहे महाराज, वा शरण आला त्याला मरण नाही, बरोबर आहे, ठीक आहे म्हणा, पण आता नाही. मग कवा? बघे म्हणजे डोळे, ज्या टायमाला मोराच्या पिसोऱ्यावर डोळे उमटतील आणि 1000 भगे त्या मोराच्या पिसावर जातील, पिसावर जावा पडतील, त्या टायमाला तुझा शाप मिटल. उशाप होईल इंद्र दिला काढून आईल्या बोलत दिव्यावाला आता मारली चंद्राला, सांगातलं चंद्र कोंबड्यासारखा आरवतो नाही का, त्यांना सांगितलं होतं एकदा गागून दाखव ना मला. काय सांगू गौतम राज तुम्हाला कसा गागला होता, गागला बडकर एवढा वजूच गागत होता तो कोंबडा, ते मान होतं डोक्यात बरं का. आपलं तुमचं काय वैर होतं ना पहिलं, आमचं काय होईल. इंद्रदेवाला सांगितलं गौतमाचं आपलं जुनी खटकी म्हण काहीतरी, मला म्हण 12 वाजता का, म्हणजे त्याचं ऐकून तू आला, नाही तर मी खोटं केलं नसतं देवारी, तुला सुद्धा माझा शाप आहे. मा काय काहीतरी आया तुझा सारखा नाव हरे, पण एक दिवस का होईना तू काळात पडशी माझ्या देवा, पण एक दिवस कळ ना काळा पडशी असं म्हणून ग्रहण लागतात चंद्राला. त्या टायमाला चंद्र साधलं मला उषा, काहीतरी उषा द्या देवादी. गणेश चतुर्थीच्या दिवशी महिला सूर्य माळवल्यानंतर काय झालं म्हणजे गणेश चतुर्थी दिवशी. हा कोण महिना महिला म्हणजे लेडी, लेडीज म्हणजे बाया. बरं त्याला इंजिनियर नाही झालं, लय नाही शिकला, एवढं तरी बरं गेलं. मामीला तुला कमी शिकवलं एवढं बरं. तू काम केलं होतं बरोबर, कॉन्स्टेबल तर झालं गणेश चतुर्थीच्या दिवशी बाया गरबी चंद्रभाव आणणार, बरोबर आहे. त्या टायमाला तुझा उषा फिटत खाली राहिली आईल्याला बोलू लागला, आईल्या बोलविल्याला काय सांगू द्यावा तुम्हाला. तुला सुद्धा माझा शाप आहे, तू जरी माझी पत्नी असली पण शाप तुला भोगावा लागला. नाही बायकोला नाही शाप तुम्ही नका देऊ, झालं असेल आपलं चालूच राहतंय, जमणार नाही. आपण काय उभं नाही थोडं कारभारी, तू सुद्धा शिळवून पडशील म्हणजे दगड. किती दिवस? बऱ्याच दिवस पडावं लागत तुला. हा किती वर्ष? 60 वर्ष. रामजन्माला येतील
60 वर्ष तुला शिळवून पडावं डायरेक्ट कडू जेवण नाही खावण नाही तुला उशाप नाही देणार तू बरी आहे दगड नाही नाही कारभारी हा. काहीतरी उषा द्या बाई. ठीक आहे माझी पत्नी आहे म्हणून देतो मला तर वाटत तू आजीच राह नाही हो. नाही गणपतीचं चुकीचं झालं झिमझिम पाणी चालू हा गायच्या करू आपण चिडत 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 गेलं पाचशे बार होतंय थोडस काय काय लय दिवस झाली डबात आलं मग साफ गायच्या खुरामध्ये काय होईल ते जाऊ द्या ते गेलं त्याच्यानंतर चंद्राचं निघून गेलं बर त्या टायमाला सांगितलं चालेल तर तुला उशाप देतो कवा आता नाही हा अवतार संपून जाईल पुढच्या अवतारात कोणता योग रे स्वतः योग आजचा कोणता देता तुम्ही चारता म्हणते आणि याच्यामुळे तुला शाळात नाही गेली, त्याच्यामुळे चालतं झालं बरं त्या योगामध्ये कलियोग द्वापर योग त्रेता योग. काय हा तोच मला माहिती तोच बरं त्या युगामध्ये त्या टायमाला राम प्रभू जन्माला येईल जन्माला येतील आधी. आणि ताटिकी राक्षसने वध करण्यासाठी वा राम प्रभू जन्मात तू आणि वध करण्याला जाताना त्या टायमाला रामाच्या पायाची धूळ उडल पायाची धूळ उडल पायाची धूळ उडल रामा रे माझ्या रामा. हरी माझ्या रामा रे दिये डोल दिये पायाची धूळ उडल पायाची धूळ उडल रामा रे माझ्या रामा. हरी माझ्या रामा रे दिये डोल दिये त्या टायमाला तुझा उद्धार होईल वा 60 वर्ष संपले महाराज बरोबर आहे पुढं श्रीराम जन्माला आले खरे आणि जंगलातून चालताना वा प्रभू रामाच्या पायाची धूळ उडाली खरे शिळीवर जाऊन पडली त्या टायमाला आयल्याचा उद्धार झाला उदार झाला आयल्याचा उद्धार झाला हा उद्धार झाला रामा माझ्या रामा. अरे रे रे वीर्य दी वीर्य दी ओ वीर्य दी आयल्याचा उद्धार झाला ना आय उद्धार झाला अरे रामा रे माझ्या रामा. हरी राया रे वीर्य दी काल दिरे परत स्त्री जन्माला आली हे पाहिलं कोणा पाहिलंय ऋषी मुनी बसले होते तापाला वा ऋषी मुनींना पाहिलंय कोणीतरी ग्रस्त चाललाय म्हण वा आणि याला दगडाची स्त्री तयार केली सगळे उठले सगळे ऋषी उठले दगड उचलून घेत आले अरे उचलून घेत आले रामा माझ्या रामा. रामराया रे दिये चाल दिये प्रभू रामाला रे प्रभू रामाला रे रामा माझ्या रामा.
करून घ्या. हा बाय करून घ्या आम्हाला. या बाय सगळ्यांचं दगड आहे. काय रे प्रत्येकाला दगड आहे. हा अरे दगडांमध्ये बदल काय बरं. कुठे बद्दल तुझ्याकडे मोठा दगड हा मग कॅपॅसिटी याच्याकडे लय बारीक आहे. याच्याकडे लय बारीक चिचकुळ आहे. महाराज हा तुम्ही एवढं करा आम्हाला बाय करून घ्या. बायको करून घ्या. हा दगडाची बायको करून घेऊ पण आता नाही. मग पुढल्या अवतारामध्ये. पुढल्या अवतारामध्ये तुम्ही आता बाईक केली ना दगडाची. हा केली ना. मग आम्हाला बाईक करून घ्या ना. मग घेतो ना करून. कवा आता नाही नाही पुढं. चाल सातवा अवतार संपून पुढे आठवा अवतार लागल. बरोबर आहे. आणि 8व्या अवतारामध्ये 8व्या अवतारामध्ये तुम्ही ऋषी आहे ना. तुम्हाला बायकाच करायचंय. आम्हाला बाईक करून घ्या. हा बाईक करून घ्या. हा बायका करून घेतो ना. पुढं 8व्या अवतार. 8व्या अवतारात चालल. तुम्ही साऱ्या गावाला वा वा देवा. अरे गौला करून घेणार. पाहता नाही 8व्या अवतारात. 7वा संपून जाईल 8व्या अवतारामध्ये. चालल. श्रीकृष्ण जन्माला येईल. मग तुम्ही ऋषी कायला बायका कायला तुम्ही कायला स्त्रिया वाटत्या. तुमच्या स्त्रिया तयार करतो पुढं का. हा चालल. 16,108 ऋषी वा सगळ्या स्त्रिया तयार झाल्या महाराज. स्त्रिया तयार झाल्या गवळणी तयार त्यांच्याकडून शब्द चुकला. बाई करून द्या आणि बाया करून घ्या. हा बाया करून. वा तर तुम्हाला बाया कायला करायला पाहिजे. तुम्हीच बाया व्हा. चालल. 7वा अवतार गेला संपूर्ण. पुढे 8वा अवतार लागला. अरे वा श्रीकृष्ण आला जन्माला. बरोबर आहे. आणि त्या ऋषींच्या सगळ्या गवळणी तयार झाल्या. आणि कृष्णाच्या हातामध्ये बासरी. वा आणि बासरी वाजवायचा. बासरी वाजवायचा. आणि गवळणी नाचायच्या त्या कशा कशा. एक एक गवळण देवाला शरण केली. वा हे देवा देवा आता बस कर तुझी बासरी वाजवायची. वा कारण या बासरीला काय झालं माहितीये का. नको वाजवू कानात कानो बाबरा. नको वाजवू कानात कानो बाबरा. तुझ्या मुरलीमुळं काय झालं माहितीये का. काय झालंय. तुझ्या मुरलीनं सुद्धा माझी हराई. तुझ्या मुरलीनं सुद्धा माझी हराई. तुझ्या मुरलीनं सुद्धा माझी हराई. करू लागली. बरोबर आहे. करीत वत्य देवा घरी काम करीत वत्य देवा घरी काम धंदा. करीत वत्य देवा घरी काम करीत वत्य देवा घरी काम धंदा. याच्यात मी बाबाली. याच्यात मी बाबाली. ना सुध माझी हराली.
घेऊन पाण्याची लाटा डोईवर खादर पादराली डोईवर खादर पादराली तुझ्या मुरालीला सुध माझ्या हराली तुझ्या मुरालीला सुध माझ्या हराली आणि तुझ्या मुरालीला सुध माझ्या हराली शेवट झाला हिरकट्याचा शेवट झाला बळी सांगतो तुम्हाला ऐका नाशिक जिल्ह्याला ऐका नाशिक जिल्ह्याला सिन्नर तालुक्याला सुळेवाडी खेळा बाजूला प्रभाकर सान घ्यायला अण्णा भाऊ आहे जोडीला अर्जुन भाऊ जिलकरीवाला पप्पू मामा खंजरीवाला गिलबिले खंजरीवाला खंजरीत पटायचं झाला भाऊसाहेब सुरवाज भाऊसाहेब सुरवाज संतोष हाय तारीवाला संतोष काडी वाजण्याला गाणे
तुला सांगतो रस्त्याला